शिव जन्मोत्सव के पावन अवसर पर आयोजित भव्य समारोह में धर्म भूषण एडवोकेट दिलीप ठाकुर को प्रतिष्ठित शिव धर्म सेवाश्री पुरस्कार से सम्मानित किया गया, जो उनका 109वां सम्मान रहा। सुबह 11 बजे वैद अस्पताल के सामने भव्य पंडाल में आयोजित इस कार्यक्रम में स्वागत अध्यक्ष अनिल धामने पाटिल ने शॉल, श्रीफल और सम्मान चिन्ह भेंटकर उन्हें अलंकृत किया। संयोजक भास्कर हरवड़े ने दिलीप ठाकुर की 22 वर्षों की सतत समाज सेवा को उल्लेख करते हुए बताया कि उन्होंने अब तक 15 लाख से अधिक लोगों को भोजन दान, हजारों जरूरतमंदों को चादर, छाते और चप्पलों का वितरण किया है तथा निराश्रितों की नियमित सेवा का कार्य निरंतर जारी रखा है। डॉक्टर शीतल भालके सहित अन्य अतिथियों ने अन्नदान, वस्त्रदान, मानवीय फ्रिज, अमरनाथ यात्रा और विभिन्न धार्मिक सामाजिक गतिविधियों में उनके योगदान की सराहना की। सम्मान ग्रहण करते हुए एडवोकेट ठाकुर ने कहा कि यह सम्मान उन सभी स्वयंसेवकों का है जो निस्वार्थ भाव से सेवा में जुटे हैं और उनका लक्ष्य छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों पर चलते हुए अंतिम व्यक्ति तक सहायता पहुंचाना है। समारोह में बड़ी संख्या में गणमान्य नागरिक और शिव प्रेमी उपस्थित रहे। विचारांची जोपासना करत त्यांनी जे अखंड शिवधर्म कार्य सुरू केलेलं आहे त्या निमित्तानं समित संघटना एसएसच्या माध्यमातून ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांना शिवधर्म सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। भाऊ आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक क्षेत्रातून मान्यवर आपला या ठिकाणी मान सन्मान करत आहे। विविध आपल्या या ठिकाणी पुरस्कार भेटले, आज सुद्धा आपल्याला पुरस्कार भेटलेला काय? शिवधर्म सेवा पुरस्कार हा पुरस्कार आमचे मित्र भास्कर हंबर्डे यांच्या छावा व इतर सर्व संघटनांनी मिळून आम्हाला दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। हा माझा 109वा पुरस्कार आहे, पण या पुरस्काराचं महत्त्व थोडं वेगळं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी ते शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळं मी योग्य मार्गावर जात आहे याची मला जाणीव होत आहे आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळं माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे। आणखी चांगलं करण्यासाठी, देशाची, समाजाची, राष्ट्राची, हिंदू धर्माची सेवा करण्यासाठी मी प्रयत्न करेन। या सर्व टीमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आपण मला सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।